इचलकरंजी कोल्हापूर मार्गावर दुपारच्या सुमाराला नवमहाराष्ट्र सहकारी सूतगिरणी साजनीसमोर भीषण अपघात झाला। पंचगंगा सहकारी साखर कारखान्याला ऊस वाहतूक करून रुकडीकडे जात असलेल्या ट्रॅक्टरनं समोरून येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिल्याची घटना घडली। कोल्हापूरहून इचलकरंजीकडे जात असताना शाहूपुरी कोल्हापूर येथील 45 वर्षीय विश्वनाथ पांडुरंग आरेकर हे आपल्या 11 वर्षाच्या मुलासह दुचाकी क्रमांक MS09 CN 252 वरून प्रवास करत होते। नवमहाराष्ट्र सहकारी सूतगिरणीसमोर आले असता बीड इथला ट्रॅक्टर चालक कृष्णा माळीनं समोरून येणारा ट्रॅक्टर क्रमांक MS23 BC 8649 न दुचाकीला धडक दिली। या अपघातात 11 वर्षीय सुमेध विश्वनाथ आरेकर या मुलाच्या मांडीला गंभीर दुखापत झाली असून पायाला फ्रॅक्चर झाल्याचं समजतं। तसंच वडील विश्वनाथ आरेकर यांच्याही पायाला फ्रॅक्चर झाल्याचं समजतं। जखमी मुलाला आणि वडिलांना कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचं समजतं। दरम्यान अपघातानंतर हा ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबाला धडकला। त्यानंतर काही वेळातच विजेच्या खांबावरील वायर शॉर्ट होऊन परिसरातील गवताला आग लागली। साजनी गावचे स्थानिक नागरिक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले। यावेळी साजनी गावचे वायरमन राजू पाटील यांनी त्वरित वीज पुरवठा खंडित केल्यानं पुढील मोठा अनर्थ टळला। या अपघाताबाबत ट्रॅक्टर चालकांसह संपूर्ण घटनेचा पुढील तपास हातकणंगले पोलीस यंत्रणेकडून सुरू असल्याचं समजतं।